यंदा महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं दमदार कामगिरी करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। तर दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवर सुद्धा आपण ग्राफिक्समधून नजर टाकूयात। काय नेमकी त्यांनी कामगिरी साकारलेली आहे तर ग्राफिक्समधून आपण पाहतोय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिका पराभूत झाली होती। मात्र न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेवर आफ्रिकेनं विजय मिळवला होता। उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडवर 125 धावांनी शानदार विजय दक्षिण आफ्रिकेनं नोंदवलेला होता। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, संपूर्ण या सगळ्याच विश्वचषकाच्या सामन्यामध्ये कसकसे सामने रंगले, कोणी किती विजय मिळवले, पराभव कोणाकोणाचा किती वेळा झाला, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। आज अंतिम सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येत आहेत। खरं तर दोघांसाठी ही लढाई अटीतटीची असणार आहे, कारण दोघांसाठी हा वर्ल्ड कप जिंकणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण पहिल्यांदाच श्वेता खर आणि अमर पहिल्यांदाच हा वर्ल्ड कप दोन्ही टीमकडे जाऊ शकणार आहे। अगदी बरोबर आहे। नवा चॅम्पियन महिला क्रिकेट टीम जगत जेतता होणार आहे। महिला क्रिकेट टीम नवी एक टीम असणार आहे। एक तर सगळ्यात मोठा इतिहास हा राहील। दुसरीकडे आपण बघायला गेलं असे संपूर्ण विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिका टीम जी आहे ना अंडरडॉग म्हणता येईल, कारण की त्यांचा परफॉर्मन्स जो अख्ख्या संपूर्ण विश्वचषकात राहिला आहे भारताच्या तुलनेत थोडा उजवा राहिला आहे। भारतीय संघाने 3 पराभवांना सामोरं जावं लागलं आहे। त्याच्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धही आपण जे सुरुवातीच्या लढती झाल्या त्याच्यात पराभव झाला। नॉकआउटमध्ये आपण त्यांच्या विरुद्ध विजय मिळवलेला आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा आपला पराभव झाला होता। त्यामुळे तुम्ही म्हणतोय की आपल्याला एक पराभवाचा वचपा घेताना विश्वचषक उंचवण्याची संधी आहे। आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लॉराला आउट करणं, म्हणजे दक्षिण आफ्रिकेची कर्णधार जी आहे लॉराला आउट करणं सगळ्यात महत्वाचं की फॅक्टर या संपूर्ण मॅच दरम्यान राहणार आहे। भारतीय गोलंदाज कशा पद्धतीने तिच्या विरुद्ध व्यूह रचणार असतात, चक्रव्यूह असतात, त्यावरच सगळ्यात महत्वाचं राहणार आहे की ती की प्लेअर राहणार आहे। भारतीय महिला बॅट्समन जे आहे, बॅटर जे आहे त्या चांगल्या फॉर्मात आहे, म्हणजे सगळ्या ज्या टीमच्या प्लेयर्स आहे त्या अतिशय चांगल्या अशा परफॉर्मन्स देत आहे बॅट्समनमध्ये। कुठेतरी बॉलर्सला अचूक मारा करावा लागेल आणि दक्षिण आफ्रिकेला 265 जो सरासरी या मैदानावरील ॲव्हरेज आहे धावा करण्याचा त्याच्या अलीकडे रोखण्याचं एक आव्हान राहिलं आणि ते रोखलं तर भारताला समजा दुसरी बॅटिंग आली तर एक चांगली संधी आहे आणि समजा पहिली बॅटिंग केली तर 300+ स्कोअर केला तर भारताला एक चांगली संधी राहणार आहे, कारण की एक मोठं दडपण प्रतिस्पर्धी टीमला चेस करताना राहणार आहे। एकूणच सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर एक कडवं आव्हान दक्षिण आफ्रिकेकडून मिळण्याची शक्यता आहे, कारण की यापूर्वीची जी मॅच आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हारलो ती निसट्टा पराभव झालो, पण आता त्या चुका करून चालणार नाही। 140 कोटी भारतीय, म्हणजे आतापर्यंत जे भारतीय पुरुष संघाबद्दल राहायचं की जे भारतीय संघ जिंकलाच पाहिजे, पण आता ही एक भावना संपूर्ण भारतामध्ये आहे की महिला पण कुठे कमी नाही, त्या सुद्धा डॉमिनेशन मोडीत काढणार। ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाला आपण सेमीफायनलमध्ये पराभूत केलाय। आपण आता महिला संघ सुद्धा हे जे एक म्हणजे स्पोर्ट्समध्ये कोणताही खेळ असो, एकदा एक हर्डल पार केल्यानंतर तो एक माइलस्टोन ठरत असतो, तो माइलस्टोन आपण पार केलेला आहे। आता विश्वविजेतेपद आपलंच राहणार अशी सगळ्यांची भावना आहे आणि अमोल मुजुमदार सारखा कोच आहे, मानसिकरित्या टीमला कळखर आतापर्यंत त्यांनी केल्या। नक्कीच तो एक विजयी गुरुमंत्र या महिला संघाला देईल आणि भारतीय महिला संघ आज संध्याकाळी विश्वविजेतेपद उंचावताना दिसेल अशा सगळ्यांच्या भावना आहे। नक्कीच, खरंच अमर, याआधी ज्या काही चुका झाल्या त्या झाल्या, मात्र आता त्या चुका या सामन्यामध्ये करायच्या नाहीयेत। या सामन्यामध्ये भारताकडे विश्वचषक हा जी ट्रॉफी आहे ती आलीच पाहिजे अशा सगळ्यांच्या भावना आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।